शिंदे यांचे निकटवर्तीय राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी अलीकडेच दोन्ही शिवसेना एकत्र येऊ शकतात असं भाकीत वर्तवल्यानं सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत। राजकारणात जे अनपेक्षित होतं ते सर्व झालेलं गेल्या 5 वर्षात महाराष्ट्रानं पाहिलंय। त्यामुळे आता भविष्यात काय नवीन घडामोडी घडतील याविषयी उत्सुकता आहे। त्यामुळे शिरसाट यांच्या वक्तव्याला फारसं महत्त्व नसलं तरी त्याकडे अगदीच दुर्लक्ष करूनही चालणार नाही। शिरसाट यांच्यासारख्या अनेक शिवसैनिकांना दुभंगलेली शिवसेना पुन्हा एक व्हावी असं मनापासून वाटतं। राज ठाकरे व उद्धव ठाकरे हे दोन भाऊ एकत्र यावेत असंही त्यांना वाटतं। पण ठाकरे बंधूंमध्ये जो इगो ठासून भरलेला आहे, एकनाथ शिंदे यांनी पक्ष फोडून जे बंड केलंय ते पाहता ना दोन्ही शिवसेना एकत्र येतील ना दोन्ही ठाकरे बंधू। एक वेळ अजित पवार व शरद पवार एकत्र येऊ शकतील, कारण हे दोन्ही नेते प्रॅक्टिकली विचार करणारे व सत्ता हेच अंतिम ध्येय मानणारे आहेत। मात्र अगदी भावकीच्या वादाप्रमाणे राजकारणाकडे पाहणारे उद्धव ठाकरे मात्र कदापिही एकनाथ शिंदेंसह शिवसेनेला पुन्हा आपलंसं करतील असं वाटत नाही। तरीही मग आशा का झडतात? खरंच ही सामान्य शिवसैनिकांची भावना आहे की काही उद्देश डोळ्यासमोर ठेवून जाणीवपूर्वक अशा चर्चा घडवून आणल्या जातात? याबद्दल जाणून घेऊयात मिशन पॉलिटिक्स मधून। नमस्कार, मी समीक्षा। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भरभक्कम बहुमत मिळालेल्या भाजपनं आता 100% मोहीम सुरू केली आहे। त्याचा मित्रपक्ष शिंदे सेनेलाही धसका वाटू लागलाय। उद्धव ठाकरेंशी बंड करताना भाजपनं एकनाथ शिंदे यांना सर्व प्रकारचं सहकार्य केलं। एवढंच नव्हे तर महाविकास आघाडीची सत्ता पायउतार करण्यासाठी शिंदेंना मुख्यमंत्रीही केलं। गेली 2.5 वर्ष शिंदे म्हणतील ती पूर्व दिशा भाजपनं मानली, त्यांच्या इशाऱ्यावर नाचलेही। मात्र आता भाजपची इच्छापूर्ती झाली आहे। राज्यात अचानक उदयाला आलेली महाविकास आघाडी विधानसभेत केवळ औषधापुरतीच उरली आहे। या उलट शिंदे सेनेच्या नेतृत्वात महायुती सरकारनं जी कामं केली त्याचा सर्वाधिक फायदा भाजपला झालाय। त्यांचे 132 आमदार निवडून आले, अर्थात ते अपेक्षितच होतं। सरकार जरी शिंदेंचं असलं तरी ते स्थापन करण्यापासून ते चालवण्यापर्यंत सर्व काम भाजपच्या नेतृत्वानंच केलं होतं। त्यामुळे 2024च्या विधानसभा निवडणुकीतील यशाचं सर्व श्रेयही भाजपलाच जातं। पण आपल्यामुळेच हे यश मिळाल्याच्या गोड गैरसमजात शिंदे सेना अजूनही आहे। आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर भाजपनं जे खरे रंग दाखवायला सुरुवात केली आहे ते शिंदे सेनेच्या अजूनही पचनी पडत नाहीये। म्हणूनच अधूनमधून गृह खातं असो की रायगडचं पालकमंत्रीपद, अशा कारणावरून ते आपल्याच सरकारशी भांडताना दिसतात। आता भाजपही शिंदेंना पूर्वीसारखं महत्त्व देताना दिसत नाही। पूर्वी रात्री उशिरा देवेंद्र फडणवीस शिंदेंशी चर्चा करायला वर्षावर जायचे, त्यांचं मत विचारात घेतलं जायचं। आता मात्र शिंदे रुसून दरे या गावी गेले तरी त्यांची समजूत घालायला तिकडे कुणी जात नाही। यावरूनच आता महायुती सरकारमध्ये आपलं काय स्थान राहिलं आहे याची जाणीव शिंदे व त्यांच्या शिवसैनिकांना झाली असावी। याच नैराश्यातून किंवा भाजपला आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देण्यासाठी राज्याचे कॅबिनेट मंत्री संजय शिरसाट यांनी अलीकडेच दोन्ही शिवसेना एकत्र येऊ शकतात असं मत व्यक्त केलं असावं। या चर्चेची सुरुवात होण्याचं कारणही भाजपच ठरलंय। भाजपचे आमदार पराग अळवणी यांच्या मुलीच्या लग्नात उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत पाटील यांची भेट झाली। तिथं मिलिंद नार्वेकर देखील उपस्थित होते। यावेळी चंद्रकांत पाटील आणि मिलिंद नार्वेकरांमध्ये एक मिश्किल संवाद झाला। नार्वेकर यांनी चंद्रकांत दादांना काय मग कधी होते युती असा खोचक प्रश्न विचारला। त्यावर हजर जवाबी पाटील यांनीही मीही त्याच सुवर्ण क्षणाची वाट पाहतोय असं मिश्किल उत्तर दिलंय। ही कुजबूज ऐकून उद्धव ठाकरेंनी चंद्रकांत दादांना काय म्हणताय अशी विचारणा केली असता दादांनी पुन्हा सुवर्ण क्षणाची वाट पाहतोय असं उत्तर दिलंय। झालं, सुतावरून स्वर्ग गाठणाऱ्या इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांना चघळायला एक विषय मिळाला। आता उद्धव सेना व भाजप पुन्हा एकत्र येणार अशा चर्चा पसरवायला टीव्ही चॅनल्सनी सुरुवात केली। मग कोणत्याही विषयावर प्रतिक्रिया देण्यास सज्ज असलेले खासदार संजय राऊत तरी यात मागे कसे राहतील? चंद्रकांत पाटील आमचे मित्र आहेत, त्यांची जी भावना आहे तशीच भाजपमधील अनेकांची आहे। आम्ही महाविकास आघाडीसोबत जाण्याचं कारणही भाजपमधील काही लोकच होते। आमची मूळ शिवसेना सोडून तयार झालेल्या नवीन डुप्लिकेट शिवसेनेला भाजपनं पूर्ण पाठिंबा दिलाय। आमचा जो अधिकार होता तो एकनाथ शिंदे यांना देण्यात आला अशी आपल्या मनातील खदगद राऊतांनी बोलून दाखवली। आता यावर कडी मंत्री संजय शिरसाट यांनी केली। ते म्हणाले, शिवसेना फुटल्याचं आम्हालाही दुःख झालंय। ठाकरे व शिंदे यांनी एकत्र यावं असं आम्हाला वाटतं। तसं झालं तर आम्हाला आनंदच होईल। मात्र याबाबतचा अंतिम निर्णय ठाकरे व शिंदे यांना घ्यायचा आहे। मी त्यांना सल्ला देणारा कोण हे सांगण्यासही शिरसाट विसरले नाहीत। संजय शिरसाट हे एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय, म्हणूनच शिरसाट जे बोलतात
अर्थात ती शिंदेची भूमिका असते असं मीडियावाले समजतात. प्रत्यक्ष तसं काहीही नसतं. शिंदेच्या मनात काय चाललं आहे ते कुणालाही फारसं कळत नाही आणि शिवसेना फोडल्यामुळे ठाकरेंच्या मनात शिंदे यांच्याविषयी इतका द्वेष निर्माण झालेला आहे की ते कोणत्याही परिस्थितीत पुन्हा शिंदेंना स्वीकारतील अशी परिस्थिती सध्या तरी दिसत नाहीये. ठाकरेंना शिंदेपेक्षा जास्त राग भाजपवर आहे. विशेषतः भाजपच्या केंद्रीय नेतृत्वावर आहे. बाळासाहेब ठाकरेंनी मेहनतीनं उभारलेला पक्ष भाजपनं फोडला. आमचं चिन्हही सोडलं ही सल ठाकरेंच्या मनात आहे. त्यामुळेच तर प्रत्येक सभेत उद्धव ठाकरे मोदी शहा यांचा समाचार घेत असतात. देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल त्यांच्या मनात राग तसा कमी असतो, पण शहा व मोदींचा समाचार घेताना त्यांच्या वक्तव्याची धार जी वाढते ते पाहता पुन्हा भाजप व उद्धव सेना एकत्र येतील याविषयीही शंका वाटते. आता भाजपलाही उद्धव ठाकरेंना सोबत घेण्याची गरज वाटत नाही. त्यांनी उद्धव सेनेचे इतकं मोठं नुकसान केलं आहे की आता भाजपशी थेट दोन हात करण्याची उद्धव सेनेत हिंमत राहिलेली नाही. महाविकास आघाडीची ताकद म्हणून एक वेळ आघाडी भाजपशी लढू शकेल, पण या आघाडीतील एकही घटक पक्ष आता एकट्या बलाढ्य भाजपशी लढू शकेल इतका ताकदीचा राहिलेला नाही. म्हणून भाजप उद्धव सेना एकत्र येणार, शिंदे व ठाकरे एकत्र येणार या चर्चांना काहीही अर्थ नाहीये. पुढील 5 वर्ष तरी बलाढ्य भाजप सांगेल तीच पूर्व दिशा म्हणून शिंदे सेनेला त्यांच्या मागे फरफटत जावं लागेल. उद्धव सेनेलाही विरोधी बाकावर ज्या बोटावर मोजण्या इतक्या जागा मिळाल्या आहेत त्या सांभाळून ठेवण्याचं आव्हान पेलावं लागेल. मनसे अध्यक्ष राज ठाकरे व उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या जशा वर्षानुवर्षे चर्चा होत्या त्या फक्त चर्चाच राहिल्या, तशा पुढील 5 वर्ष तरी शिंदे सेना व ठाकरे सेना एकत्र येण्याची सुतराम शक्यता दिसत नाही. एक वेळ शरद पवार व अजित पवार राष्ट्रवादी पक्ष एकत्र आणतील, कारण हे दोन्ही नेते प्रॅक्टिकल आहेत. भावकीच्या वादाप्रमाणे ते राजकारणाकडे पाहत नाहीत. जिथं सत्तेचा लाभ मिळेल तिकडे जाणारे नेते म्हणून त्यांचा इतिहास आहे. म्हणून एक वेळ दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्र येतील, पण दोन्ही शिवसेना मात्र एकत्र येण्याची सुतराम शक्यता दिसत नाही. तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट मधून जरूर कळवा.